जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। 1 कोटीचा घोटाळा, जास्त व्याजाच्या आमिषाला बळी पडले शेकडो गुंतवणूकदार। जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला असून नीरज अर्बन कोऑपरेटिव्ह निधी लिमिटेड अमरावती शाखा टिळक चौक हिंगणघाट या संस्थेने गुंतवणूकदारांची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार या संस्थेने जास्त व्याजदर, दामदुप्पट योजना, आकर्षक ठेव योजना याचे आमिष दाखवत नागरिकांकडून बचत ठेव, दैनिक ठेव, मुदत ठेव आणि एफडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले। मात्र गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याऐवजी संचालक मंडळाने हे पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप आहे। या प्रकरणी हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता आणि MPID कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे की या संस्थेने नागरिकांचा विश्वास संपादन करून विविध योजनांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला आहे। ज्या नागरिकांची या संस्थेमार्फत फसवणूक झाली आहे त्यांनी त्वरित आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा येथे सर्व कागदपत्रांसह हजर रहा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। हा घोटाळा आणखी किती मोठा आहे, अजून किती लोक याचे बळी ठरले आहेत याचा तपास सध्या वेगाने सुरू आहे। प्रणय पालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।